1 वरती येऊ नये. मॅच सुरू होते. पंचांनी या ठिकाणी इशारा देत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करतोय मॅच क्रमांक 3 खेळपट्टी क्रमांक 1 वरती ज्या दोन संघामध्ये होतोय तो म्हणजेच पार्ले 11 वर्सेस युसुफ माडी 11 या दोन संघामध्ये खेळला जाणारा हा सामना. पहिलं षटक असेल मित्रांनो ते म्हणजे पॉवर प्लेचं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ फक्त 2च क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि उर्वरित जे 8 खेळाडू आहेत ते इन सर्कल असतील. ख्रिसच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 सामोरा जाईल तो सनी. पॉवर प्लेचं हे षटक असेल आणि सनी त्याला कसा सामोरा जाईल. षटकार आणि चौकार या पहिल्या षटकामध्ये बघायला मिळत आहेत का. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलेला चेंडू त्यावरती 1 धाव. संघाचं खातं सनीने जरूर उघडलंय. फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट जरूर लागला. चेंडूला दिशा दिली डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1-2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू आपण बघितला. सनीने त्याला उत्कृष्ट पद्धतीने फेस केला. मिडल ऑफ द बॅट जरूर पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये डिक्लेअर रिजन मध्ये गेलेला हा चेंडू त्यावरती 2 धावा. पुढचा चेंडू ख्रिसचा. स्वैर चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतात कारण डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू फलंदाजाने तो अगदी यथा योग्य ओळखला. त्याला जाऊ दिलं. कुठेही छेडखानी केली नाही आणि अवांतर धावेमध्ये भर 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होताना दिसते ती म्हणजे 4 धावा. प्रत्येक 6 धावेला युसुफबाईंकडून 500 रुपयांचं पारितोषिक रोख रक्कम. जरा युसुफबाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जोरदार टाळ्या कमी पडतायत मित्रांनो कारण प्रत्येक षटकामागे 500 रुपये रोख या ठिकाणी. थोड़ी सी हिंदी में सुधा कमेंट्री करें. बहुत ही अच्छा माहौल है यहाँ पे और खेलने का प्रयास था लेकिन 1 रन बटोर लिया. इसी 1 रन के साथ में टीम का स्कोर है लगभग 4 रन 5 रन यहाँ पे क्योंकि पहला ही ओवर यहाँ पे है और गेंदबाज है क्रिश और अब तक की 2 गेंदें हो चुकी है और 5 रन है स्कोर बोर्ड के ऊपर. सनी ने बहुत अच्छा यहाँ पे खेला है 2 रन के लिए और प्रथम 1 रन के लिए. बहुत ही ये रोमांच मैच हो सकता है और काफी बहुत बड़ी जिम्मेदारी है. बहुत लंबे समय से खेलना पड़ेगा अगर एक बड़ा स्कोर खड़ा करना है तो यहाँ पे. लेकिन क्रिश तैयार है गेंदबाजी करने के लिए. यहाँ पे खेलने का प्रयास था ऑन साइड के ऊपर लेकिन कामयाब नहीं हो पाए बल्लेबाज. 1 रन यहाँ पे अंपायर्स ने इशारा कर दिया है. इसी 1 रन के साथ टीम का स्कोर है 6 रन के लिए. देखो यहाँ पे पावर प्ले है और हमने कैसे देखा कि पहले मैच में कैसे बैट्समैन फंस चुके थे और पोलार्ड ने और उनकी पूरी टीम ने बल्लेबाजों को जकड़ लिया था और एक के बाद एक विकेट गंवाते गए. और यहाँ पे बहुत संभाल के खेलना पड़ेगा. यहाँ पे अगर एक बड़ा स्कोर करना है तो यूसुफ भाई ने यहाँ पे कह दिया है कि हर छक्के के ऊपर 500 रुपए यहाँ पे बख्शीश यूसुफ भाई की ओर से. लेकिन सनी अब तक की 2 रन और फिर बाद में प्रथम 1 रन के यहाँ पे टीम का स्कोर है 6 रन. थोड़ा सा यहाँ पे अंपायर से कुछ बातचीत है बल्लेबाज की लेकिन अभी
हम शुरुआत जरूर करेंगे। और क्रिश जो पहला ओवर लेके यहां पे फेंक रहे हैं, शॉर्ट ऑफ द लेन, और ये कैच हो सकता है। ओ माय गॉड, लेकिन कैच को कन्वर्ट नहीं कर सके। बहुत ही खराब प्रदर्शन यहां पे, लेकिन कम से कम 2 रन यहां पे लेते हुए, और 1 रन, माफ करें 1 रन, कुल मिला के स्कोर है 7 रन। खेलने का प्रयास था, बड़ा शॉट खेलने का प्रयास था, लेकिन बैट का अंदरूनी किनारा शॉर्ट स्क्वायर लेग रीजन के ऊपर जो फील्डर यहां पे थे उनको एक आसान कैच था, कैच लेने का, लेकिन मौका गवा बैठे यहां पे, और 1 रन का मुनाफा। ओहो, बहुत ही अच्छा ये गेंद था, मारना चाहते थे यहां पे, लेकिन कामयाब सक्सेस नहीं हो पाए। लेकिन 1 रन तो आसानी के साथ बटोर लिया। और मैं हमेशा कहता हूं कि ये जो पावर प्ले का जो ओवर होता है, बैट्समैन भले ही बड़े शॉट खेलना चाहते हैं, लेकिन कभी कभी उनकी ट्रैप में जरूर आ सकते हैं, लेकिन संभल के खेलना पड़ेगा। अगर यहाँ पे एक छक्का या एक चौका लगता है तो जरूर स्कोर आगे बढ़ता हुआ, लेकिन स्कोर है अब तक 8 रन। पहला शतक है क्रिश का, सनी लगभग 3 रन के ऊपर और प्रतिम 2 रन के ऊपर। 1 बाउंस यहां पे हमने कह दिया था, और ये 2 रन के लिए अंपायर्स पूछ रहे वॉलंटियर्स को एग्जैक्टली कितने रन। या ठिकाणी 4 धावा देण्यात आल्या आहेत। यहाँ पे 4 रन्स, तो डीजे बजना चाहिए भाई, क्योंकि शॉर्ट सिलेक्शन मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये मारलेला हा सुरेख 4 धावा प्रथीमच्या बॅट मधून आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजेच 12। अब तक का कुल मिलाकर स्कोर है 12 रन्स 1 ओवर्स के बाद। जो दूसरा ओवर फेंकने वाले वो है पार्ले, और हम पूछ रहे थे कि भाई दूसरा ओवर कौन फेंकने वाला है, तो वो है पार्ले। बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है, बहुत बड़ी यहाँ पे अपॉर्चुनिटी है पार्ले को भी, क्योंकि वो दूसरी ओवर फेंकने वाले हैं यहाँ पे। और लेकिन हमने देखा कि अभी बहुत ही बेहतरीन फॉर्म में है वो है प्रतिम, क्योंकि पिछली ओवर में उन्होंने बेहतरीन बैकफुट पे जाके पंच किया और 4 रन बटोर लिया। पहला ही गेंद फेंका पार्ले ने, डॉट गेंद, कोई मौका नहीं बैट्समैन को बड़ा शॉट खेलने के लिए। और ये बहुत अच्छा ये गेंद था, काफी अच्छा स्विंग था, यहाँ पे आउट स्विंग भी था। इसको कहते हैं गेंदबाज। और देखिए कैसे आखिर की मूवमेंट्स में उन्होंने गति परिवर्तन भी बहुत आसानी के साथ में कर लिया। ओहो, ये कैच हो सकता है, और ये आसानी के साथ कैच भी ले लिया, ट्रैप कर दिया बल्लेबाज को, और ये आउट हो चुके हैं।
सनी वैयक्तिक फक्त 3 धावसंख्येवरून आपण पाहिलं की झेलबाद झाला. एक चांगला कॅच डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय तो म्हणजेच पार्ले आणि हा सुरेख स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्यावरती जाताना पण पंच या ठिकाणी 4 धावा देतात. हा सुरेख स्ट्रोक ज्याच्या बॅट मधून हा स्ट्रोक झालाय तो म्हणजेच त्याचं नाव चॅपल. चॅपलच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये गेलेला हा चेंडू त्यावरती 4 धावा. एक्स्ट्रा कव्हर मधून गेलेला हा सुरेख देखणा स्ट्रोक त्यावरती 4 धावा. हो हो लाऊड अपील जोरदार पण इथे पंच मात्र सहमत नाहीयेत. चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय तो म्हणजेच पार्ले. कारण यापूर्वीचा चेंडू आपण बघितला सुरेख पद्धतीचा मारलेला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅप मधून काढलेला 4 धावा. पण इथे पार्लेने कमबॅक केला आणि डॉट चेंडू लाऊड अपील मात्र झाला पण पंचांनी तो फेटाळला. इथे परत एकदा एक चांगला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न होता ऑनच्या दिशेने पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16. षटक क्रमांक 1 घेऊन आला क्रिश. थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला 12 धावा दिल्या. दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजे पार्ले. पार्लेने आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि फक्त 4 धावा दिल्या आणि विकेट मात्र एक ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघाला. आणि आता जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 पॉवर प्लेची षटकं झाली. या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा जमवताना यश ते म्हणजेच युसुफ महाडी 11 या संघाने. पण अजूनही संधी आहे कारण तिसरं षटक हे सुद्धा पॉवर प्लेचं असेल आणि मला असं वाटतं की या जर 3 षटकामध्ये जर जेमतेम षटकार आणि चौकार आणि एक चांगलं प्लॅन एक चांगली योजना जर फलंदाजाने केली आणि धावांचा जर डोंगर आणि धावांचा पाऊस पाडला तर मला असं वाटतं एका 5 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या आपल्या संघाला देऊ शकतात. सामना क्रमांक 1 जर आपण बघितलं त्या सामना क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर 50 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि यशस्वी संघाने धावांचा पाऊस पाडला होता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 24 ते 25 धावा. त्यांनी पुरेपूर वापर केला पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये. पण इथे मात्र संधी आहे युसुफ महाडी संघाला. पण तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजेच जडेजा. पहिला चेंडू होता स्वैर चेंडू. पंचांनी या ठिकाणी स्वैर म्हणून वाईड घोषित केला. धावसंख्या 17 17 ऑन स्ट्राईकला येतो. ऑन स्ट्राईकला या ठिकाणी 2 धावा 19 धावा आतापर्यंत धावसंख्या. 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जात आहेत. ज्याच्या बॅटमधून या 2 धावा झाल्या तो म्हणजे प्रतिम. बॅकफुटवर जाऊन आपण बघितलं की चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलेला हा चेंडू त्यावरती 2 धावा मिळवण्यामध्ये यश. जडेजाचा हा या षटकातला पुढचा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता पण फसला. डॉट चेंडू. चांगलं कमबॅक केलं ते म्हणजेच जडेजाने. या षटकातला तिसरा चेंडू. जडेजा आणि प्रतिम दोघे एकमेकांना कशा पद्धतीने सामोरे जात आहेत आणि हा विकेट किपरला संधी. पण रनआउटचा सुरेख चान्स होता पण थोडंसं
लक फॅक्टर जर झुकलं असतं तर एक धावचीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला असता, पण इथे एक धाव गुणलेखक जरूर काउंट करतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. जडेजाचा पुढचा चेंडू असेल तो म्हणजेच ऑन स्ट्राईकला आहे चॅपल. यापूर्वी मारलेला उत्कृष्ट फटका 4 धावांकरता चॅपलचा. चॅपल चांगल्या फॉर्म मध्ये मिळतोय. ऑन स्ट्राईकला जडेजाचा चेंडू फेस करतोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता पण डॉट चेंडू. आणि मला असं वाटतं की प्रत्येक डॉट चेंडू हा फलंदाजाला निराशा करतोय की काय, दडपण आणतोय की काय. आणि कधी कधी काय होतं ना की एक एक डॉट चेंडू हा गोलंदाजाचं मनोबल वाढवत असतो. परत एकदा हा वेगवान पद्धतीचा हा चेंडू पूर्णपणे स्तब्ध करून ठेवले फलंदाजाला. मोठे फटके अजूनही पाहण्याची अपेक्षा आहे सर्वांची, पण त्याचं सगळं क्रेडिट जाईल मी तर म्हणतो जडेजाचं. कारण चेंडूला गती परिवर्तन आहे, चेंडूला चांगला पेस आहे, चेंडूला चांगलं वळण आहे आणि त्याच्याच तर जोरावरती जडेजाने संपूर्णपणे फलंदाजाला स्तब्ध करून ठेवलंय. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने, पण इथे षटकाची समाप्ती. टाळ्या वाजतायत आणि पूर्ण फलंदाजाला शांत करून ठेवलंय. ह्या षटकामध्ये जडेजाच्या फक्त आणि फक्त 4च धावा झाल्या आहेत आणि षटकाची समाप्ती. मित्रांनो आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा. आणि आतापर्यंत गाजावाज आणि बोलबाला झालाय तो म्हणजेच गोलंदाजाचा. पार्ले 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि स्वतःला सज्ज केलं ते म्हणजेच गोलंदाजा करता. आणि त्यांचा हा निर्णय किती चांगला आहे, त्यांचा हा निर्णय किती यशस्वी आहे हेच जणू काही त्यांनी दाखवून दिले की काय. कारण मित्रांनो क्रिकेट म्हटलं की निर्णय हा फार महत्त्वाचा मानला जातो, कारण जर निर्णय चुकला तर त्याचे भोग सुद्धा भोगावे लागतात. आणि षटक क्रमांक 4 पार्ले हा घेऊन आलाय आपल्या संघाकरता. ओ हो, सुरेख असा हा चेंडू होता. चेंडू अतिशय छान पद्धतीने वळाला, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण आउटस्विंग म्हणतो. मारण्याचा प्रयत्न होता पण परत एकदा फलंदाज कुठेही लय सापडत नाहीये. एक चांगला मोठा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि ह्याचं क्रेडिट जात आहे ते म्हणजे पार्लेच्या गोलंदाजाला. हा परत एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू, एक धाव घेतली जाते. 22च्या स्वरूपामध्ये पंच या ठिकाणी घोषित करतायत. कुठेही बॅटचा संपर्क नाहीये, पण एक धाव अतिरिक्त मात्र गुणलेखक या ठिकाणी नोंद त्याची करतायत. आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजे 21 धाव संख्या. षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ आहे, चालू आहे. शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू, आउट स्विंग सुरेख प्रकारे. यष्टीरक्षक चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. टाळ्या मात्र वाजतायत. फलंदाज निराशा. मला असं वाटतं की कुठेही मोठे फटके पाहिले जात नाहीयेत, खेळले जात नाहीयेत आतापर्यंत. जर लेखाजोखा बघितला तर गोलंदाजाचा बोलबाला. इथे कव्हर रिझन मध्ये खेळलेला हा चेंडू, एक धाव. डीप कव्हर मध्ये गेलेला हा चेंडू, त्यावरती एक धाव फील्ड केला जातो. चेंडूची फेक केली जाते ते विकेट कीपरकडे, तोपर्यंत एक कंप्लीट धाव केली जाते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती. अतिशय संत गतीने सुरुवात चाललेली आहे आणि मला असं वाटतं की अजूनही संधी आहे मोठे फटके खेळण्याची. आणि हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हा जेल, आणि जेल अतिशय सुरेख पद्धतीने कन्वर्ट झालाय आणि विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. निराशा कायम फलंदाजाला पाहायला मिळते आणि मला असं वाटतं सगळं क्रेडिट जात आहे ते गोलंदाजाला, पार्ले संघाला. एक चांगली रणनीती, एक चांगली कामगिरी
पार्ले 11 वर्सेस युसुफ महाडी 11. एक सुरेख काय झालं षटकाची समाप्ती. पार्ले याच्या या षटकामध्ये फक्त 2 धावा गुणलेखक त्याची नोंद घेत आहेत. क्रमांक 4 वरती फलंदाजी करायला आलाय तो म्हणजेच मुकुल आणि त्याला योगदान देईल तो म्हणजेच चॅपल. पण मला असं वाटतं की अजूनही संथ गतीची सुरुवात आहे. एका मोठ्या धावसंख्येला आकार देण्याची अपेक्षा तुमचे कर्णधार, तुमचे संघनायक, तुमची संपूर्ण टीम मुकुल आणि चॅपल तुमच्याकडे पाहत आहे मित्रांनो. आणि मला असं सगळ्यांना पाहायला जरूर आवडेल सामना क्रमांक 1 मध्ये जर एखादा षटकार, एखादा चौकार लागलाच तर अंतिम षटक घेऊन आलाय तो म्हणजे बबलू. षटक क्रमांक 5. आतापर्यंत सनीने 3 धावा केल्या. प्रथम आउट झाला तो म्हणजे 9 धावसंख्येवरती आणि जबाबदारी येऊन पडली ती मुकुल आणि चॅपल यांच्यावरती. शेवटचं अंतिम षटक बबलूच्या माध्यमातून. पहिला चेंडू कव्हर रिजन मध्ये गेलेला हा चेंडू झेल होतोय का ते बघायचं आणि आहा सुरेख झेल, कुठेही चूक नाही आणि एक चांगला झेल कन्वर्ट होतोय विकेटच्या पतन मध्ये आणि फलंदाजाला निराशा. संगीतमय वातावरण झालं पाहिजे. शशी एका मागोमागे एक धक्के आणि पचवताना खूप कठीण होऊन बसतंय युसुफ महाडी 11 या संघाला. कारण संपूर्ण श्रेय जातं ते पार्ले 11 या संघाच्या गोलंदाजाला. कारण अजूनही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. निराशा म्हणता येईल का? संथ गतीने सुरुवात, पण त्याचं उत्तर मी तर म्हणेन तर होय. कारण पार्ले 11 वर्चस्व गाजवताना, प्रभुत्व गाजवताना सामना क्रमांक 3 खेळपट्टी क्रमांक 1 वरती ओहो बॅकफुट वर जाऊन पॉइंटच्या डोक्यावर मारलेला सुरेख स्ट्रोक. 1 बाउन्स 2 बाउन्स 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव कंप्लीट केली जाते जोपर्यंत चेंडूची फेक ओ हो 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 सुरेख या ठिकाणी थ्रो सुद्धा ऑन स्ट्राइक एंडकडे विकेट किपरच्या हातामध्ये. त्यापर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 24 धावसंख्या, 24 धावसंख्या धावफलकावरती. ज्याच्या बॅट मधून, शशीच्या बॅट मधून, कारण शशीने एक हा चेंडू अगोदरच ओळखला की काय, कारण बॅकफुटवर जाऊन हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका, त्यावरती 2 धावा अगदी धावून काढल्या, कष्टाने धावून काढल्या, मेहनतीने धावून काढल्या आणि त्याचं योगदान म्हणून की काय धावसंख्या झाली ती म्हणजे 25. ओहो बॅकफुट वर जाऊन मिड विकेट रिजन मध्ये गेलेला हा चेंडू झेल होतोय का? आणि हा चांगला झेल. खेळी संपुष्टात. शशीची डीजे वाजला पाहिजे. पार्ले 11 वर्सेस
युसुफ महाडी 11 या दोन संघामधला हा सामना जर आपण चित्र केंद्रित करतोय तर आता मात्र विकेट गमावून बसलाय शशीच्या माध्यमातून एक चांगला झेड मिड विकेट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होत आहे. बाबलू या ठिकाणी हे षटक घेऊन आला. एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जाते आणि तितकाच चांगला फेक देखील नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळते. आणि धावफलक जर आपण एक हलकीशी नजर जर टाकली तर आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजेच 25 25 25 धावा. आतापर्यंत सनीने 3 धावा, प्रथिमने 9 धावा, चॅपलने 5 धावा, मुकुल काही न करता स्वस्तात माघारी, शशी आणि श्रेयश हा परत एकदा जेलबाद होतोय की काय. आणि हा एक चांगला जेल एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आणि बरच पाणी गेलेलं आहे मला आणि निराशा काय निश्चितच सरकार आणायचंय आणि पवार साहेबांनी ते आणलंच. प्रत्येक कौशल्य अगदी या धुरंधर नेत्याकडे आहे आणि महाराष्ट्रामध्ये अगदी ज्या ज्या गोष्टी होतात त्याचा स्पर्श पवार साहेबांनी केल्याशिवाय होत नसतो आणि सगळीकडे चर्चा ही पवार साहेबांचीच असते. आणि क्रिकेटकडे आपण लक्ष थोडंसं आपण केंद्रित करत आहोत. या ठिकाणी डॉट चेंडू षटक क्रमांक 5 संपताना आणि आपण धावसंख्या जर पाहणार आहोत ते म्हणजे फक्त आणि फक्त 25 धावा या ठिकाणी युसुफ महाडी 11च्या संघाच्या जिंकण्यासाठी 26 धावा पार्ले 11ला करायच्या आहेत.
राकेश ऑन स्ट्राईकला आणि त्याला साथ देईल तो त्याचा सहकारी स्ट्राईकला आहे तो राकेश कागडा. तर मला असं वाटतं की आव्हान काय असेल, कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की त्या क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. आतापर्यंत 3 पॉवर प्ले आपण पाहतो या ठिकाणी, पण सामना क्रमांक 1 जर सोडला तर सामना क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 3 मध्ये केवळ आणि केवळ फलंदाजांनी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये निराशा आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण वर्चस्व हे गोलंदाजाचंच आपल्याला पाहायला मिळतंय. चला, पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय खेळपट्टीवरती. शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू होता. परत एकदा चेंडू धाडला जातोय, तो म्हणजेच गली आणि पॉइंटच्या डोक्यावरून. जिंकण्यासाठी जवळजवळ लक्ष असेल ते म्हणजेच 29 चेंडूमध्ये 26 धावांचं. 29 चेंडू आणि 26 धावा. एक धाव, पॉइंट आणि कव्हर रिजनचा हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवताना त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. 25 धावा पाहिजेत फक्त 28 चेंडूमध्ये. 2 धावा आपण पाहतोय. जे कम्युनिकेशन आहे ते किती चांगलं आहे. इथेही 2 धावा अगदी सहज चांगल्या पद्धतीने काढल्या जात आहेत. तुम्ही बघू शकता की अगदी चांगल्या पद्धतीने हा ड्राईव्ह केला, ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये कव्हर ड्राईव्ह म्हणतो, आणि चेंडू गेला तो डीप कव्हर रिजन मध्ये, त्यावरती 2 धावा मिळाल्या. 1 शॉट या ठिकाणी पंच सांगतायत, त्याची गुणलेखक नोंद घेत आहेत. नाणेफेकीसाठी सामना क्रमांक 4 खेळपट्टी क्रमांक 2 वरती नाणेफेकीचा कौल होतं. या ठिकाणी एक धाव डिक्लेअर रिझन मध्ये जाताना दिसतात. 2 धावा या ठिकाणी पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा गुणलेखक जरूर त्याची नोंद घेतील. या ठिकाणी मीरा बाजार आणि जम्बो या 2 उभय संघामध्ये संजय मोरे साहेब या ठिकाणी आहेत आणि नाणेफेकीचा कौल मीरा बाजार वर्सेस जम्बो 11 या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. या ठिकाणी जम्बो यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. साई अण्णा तुमचं हार्दिक अभिनंदन.
चला साई यांना विश यू ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला. पहिलं षटक आपण पाहिलं, पहिलं षटक संपलं, धावसंख्या झाली ती 7. जम्बो 11 वर्सेस मीरा बाजार. जम्बो टीम्सला मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर फोटो सेशन करता यायचं. षटक क्रमांक 2, गोलंदाजाचं नाव कळवायचं. जावेद, कर्णधाराने पसंती दिली आहे ती म्हणजेच जावेदला, कारण एक चेंडू हा जावेदसाठी आणि त्याच्या टीमसाठी आणि कर्णधाराकरता फार महत्त्वाचा आहे. कारण लो स्कोरिंग मॅचमध्ये ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेशन करतो मित्रांनो, त्यावेळेस एक धाव किती महत्त्वाची असते, एक चेंडू किती महत्त्वाचा असतो, हे आता जावेद आणि त्याच्या टीम्सला सिद्ध करावं लागेल. आणि ऑन स्ट्राईकला राकेश. आतापर्यंत पहिलं षटक आपण बघितलं, 7 धावा झाल्या आहेत. जावेद सज्ज. षटक क्रमांक 2, डाव्या हाताने गोलंदाजी करणारा आणि हा सुरेख क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये हा चेंडू गेला, त्यावरती तो फील्ड केला, चेंडूची फेक केली जावेद याच्याकडे आणि एकही धाव नाही. आणि हा चांगला चेंडू होता, त्यावरती सुरेख पद्धतीने हा चेंडू मारला पण होता. ओहो, हा चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर आणि हा चेंडू जातोय. येस, इट इज 6 धावांकरता पंच घोषित करतायत. या 6 धावा. डीजे वाजला. राकेशच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार, सुरेख स्ट्रोक, 6 धावांकरता लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला या पूर्वीचा फटका आपण मित्रांनो पाहिला. काय टायमिंग होतं, सुरेख स्ट्रोक, सुरेख फुटवर्क. आणि जावेदला किंचित आत्मपरीक्षण करावंच लागेल, कारण लो स्कोरिंग मॅच मध्ये चांगलं कमबॅक पण केलं जावेदने आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 आणि हा सुरेख स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये गेलेला हा चेंडू, त्यावरती एक धाव फील्ड केला जातो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव कॉल दिला जातोय. 2 धावा. जोपर्यंत जावेदकडे नॉन स्ट्राईक एंडकडे हा चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडूची फेक केली जाते. खेळपट्टी क्रमांक 2 वरती सामना होईल तो म्हणजेच मीना बाजार वर्सेस जम्बो 11. सामना क्रमांक 1 कडे आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. शफल खेळण्याचा प्रयत्न, सुरेख स्ट्रोक का, कुठलाही चान्स नाही, नो चान्स फॉर द फिल्डर टू स्टॉप द बॉल. आणि या 4 धावा, या 4 धावेवरून आता धाव फलकावरती धावा होत आहेत, त्या म्हणजेच 19 धावा. काय टायमिंग आहे राकेश तुझा, अप्रतिम फलंदाजी करतोय, फुटवर्क तुझा अप्रतिम आहे, मिडल ऑफ द बॅट. आणि जावेदला आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि खरंच षटक क्रमांक 2 इतकं एक्सपेन्सिव्ह होईल याची कल्पना सुद्धा नव्हती. आणि ही संधी चालून आली होती पण लाऊड अपील झाला, संधी मात्र गमावली. षटक क्रमांक 2 ची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 पार्लेच्या माध्यमातून 7 धावा, दुसरा षटक जावेदच्या माध्यमातून डॉट. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. या षटकामध्ये जवळजवळ 12 धावसंख्या जावेदच्या गोलंदाजीवरती. आणि तिसरं षटक जे पॉवर प्लेचं सुद्धा असेल, ते षटक मात्र तिसरं कोण घेऊन येईल याच्यामध्ये जरूर एक प्रश्नचिन्ह असेल. कारण कोणाला द्यायचा हा प्रश्नचिन्ह, निवड कोणाची करायची, कोणावरती विश्वास ठेवायचा, कोण असेल तो गोलंदाज जो ब्रेक थ्रू मिळवून देऊ शकतो, जो चांगली कामगिरी करू शकतो. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. विकास गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो विकास. आणि दोन्ही फलंदाज जे पार्ले 11 चे अप्रतिम सेन्सिबल खेळतायत, डोकं
भानावर ठेवून खेळतायत, काउंटिंग करून खेळतायत, कुठलीही जोखीम घेत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे की आपण सामना अगदी चांगल्या प्रकारे सहजरित्या जिंकू शकतो. आणि हेच तर एका चांगल्या फलंदाजाचं एक कौशल्य असतं. इथे वन बाउन्स चेंडू जातोय तो डीप कव्हर रिजन मध्ये. एक धाव, या एका धावसंख्येवरून आपण पाहू शकतो की धावफलक पण हलताना दिसत आहेत. धावफलक हलता ठेवताना हे दोन्ही फलंदाज पार पाडत आहेत, यशस्वी होत आहेत. 20 धावसंख्या आपण पाहतोय. ओ हो, सुरेख स्ट्रोक, गगनचुंबी षटकार म्हणता येईल का? आणि हा यस, गगनचुंबी षटकार. पंच दोन्ही हात आसमंत करून सांगतायत या 6 धावा. जरा टाळ्या वाजल्या पाहिजे. काकडाने केल्यात 19 धावा. जरा जोरदार टाळ्या राकेश काकड्यासाठी, कारण त्याच्या बॅट